अंबरनाथ पोलीस स्टेशन येथे एका ज्वेलरच्या विरोधात तक्रारीच्या अनुषंगानं जी कारवाई चालू होती त्या कारवाईमध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई न होऊ देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नावाने 5 लाख रुपयाची खंडणी मागून त्यापैकी 4 लाख रुपये जे आहेत हे प्राप्त केल्याची तक्रार आपल्याकडे प्राप्त होती। त्यामध्ये आपल्याकडे जे CCTV फुटेज आणि जे काही रेकॉर्डिंग्स होत्या त्या रेकॉर्डिंग्सचा पूर्ण चौकशी करून त्या अनुषंगानं आपण 2 इसमाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच इसमाविरोधात काल रात्री पुन्हा एक वेगळा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये एका पानटपरीवाल्याला गुटखा विकण्याच्या कारणावरून त्याला धमकवून तुझी FDAकडे तक्रार करून तुझ्याविरोधात कारवाई करण्यासाठी सांगून अशा प्रकारची धमकी देऊन त्याचे जे खिशातले 7,000 रुपये जे आहेत हे खेचल्याबाबतची एक तक्रार प्राप्त होती। त्या अनुषंगाने त्यांच्याविरोधात एक वेगळा गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये सदर दोन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे। आज माननीय न्यायालयामध्ये त्यांना हजर करून त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड आम्ही मागत आहोत। आतापर्यंत सदर आरोपीवर 3 गुन्हे दाखल आहेत। याच्यापूर्वीचा एक गुन्हा जो होता त्या गुन्ह्याचा आपल्या बिल्डरला धमकावण्याचा प्रकार जो झालेला होता त्यात याच्यामध्ये खंडणी मागली होती। त्या अनुषंगाने एक गुन्हा दाखल आहे। त्याच आरोपीविरोधात आता अजून वेगळे 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। हे आरोपी जे आहेत हे त्यापैकी एक संजय प्रसाद नावाचा एक व्यक्ती आहे आणि दुसरा जो आहे तेजस सरवदे हा एक व्यक्ती त्याच्यामध्ये आरोपी आहे।